नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं MPSC किडा ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट ऑफ स्पीचमधील नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब व ॲडजेक्टिव्ह यांच्या व्याख्या व उदाहरणे पाहिलेली आहेत. या लेक्चरमध्ये आपण राहिलेल्या 4 व्याख्या पाहणार आहोत. चला तर मग वेळ न लावता सुरुवात करूयात. नंबर 5 आहे ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. पहा, ॲडव्हर्बची डेफिनेशन आहे, ॲडव्हर्ब आर द वर्ड्स दॅट आर यूज टू प्रोव्हाइड मोर इन्फॉर्मेशन अबाउट व्हर्ब्स, ॲडजेक्टिव्ज अँड ऑदर ॲडव्हर्ब यूज इन द सेंटेन्स. म्हणजेच वाक्यात वापरलेल्या क्रियापदाविषयी, विशेषणाविषयी आणि इतर क्रियाविशेषणाविषयी अधिकची माहिती देणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात. ठीक आहे, पाहता याचं उदाहरण आहे. फॉर एक्झाम्पल, ही रन फास्ट. ही रन्स फास्ट. ही रन्स फास्ट. तो जलद पळतो. या वाक्यामध्ये फास्ट हे आहे क्रियाविशेषण. तो कसा पळतो? आपण जर या वाक्याला प्रश्न विचारला, हाऊ डज ही रन? तो कसा पळतो? तर तो जलद पळतो. तर जलद म्हणजेच फास्ट हे या वाक्यातील क्रियेची विशेषता सांगते. त्यामुळे फास्ट हे क्रियाविशेषण आहे. त्यानंतर आय मीट हिम इन द गार्डन. मी त्याला गार्डनमध्ये भेटतो किंवा भेटते. मग आपण या वाक्याला जर कोठे याने जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर भेटतं इन द गार्डन. त्यामुळे या वाक्यातील क्रियाविशेषण आहे इन द गार्डन. त्यानंतर नंबर 3, शी मेट मी यस्टरडे. ती मला काल भेटली. मग आपण या वाक्याला जर प्रश्न विचारला व्हेनने, व्हेन डिड शी मीट मी? ती केव्हा मला भेटली? तर ती काल मला भेटली. तर यस्टरडे हे काही या वाक्यातील क्रियाविशेषण होईल. नंबर 6, प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. पहा प्रिपोजिशनची डेफिनेशन. प्रिपोजिशन्स आर वर्ड्स used before a noun or a pronoun to show the relationship of these words to some other part of the sentence. म्हणजेच पहा, नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरले जाणारे आणि त्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील दुसऱ्या एखाद्या भागाशी संबंध दाखवणारे शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय होय. पहा परत एकदा, नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरले जाणारे आणि त्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील दुसऱ्या एखाद्या भागाशी संबंध दाखवणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय होय. फॉर एक्झाम्पल, ऑन, इन, इनटू, अंडर, नियर, ओव्हर अशा प्रकारे. नंबर 7 आहे कंजक्शन. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. पहा याची डेफिनेशन. कंजक्शन्स आर वर्ड्स दॅट यूज टू कनेक्ट टू डिफरंट पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स, कॉमा, फ्रेज अँड क्लॉजेस. म्हणजेच दोन शब्द, शब्दसमूह व वाक्य जोडणारे शब्द म्हणजेच उभयान्वयी अव्यय होय. फॉर एक्झाम्पल, अँड, ऑर, एट, although, because, etc. Then number 8, last but not least, number 8 is a interjection. So interjection means केवल प्रयोगी अव्यय. पहा, interjections are words that are used to convey strong emotion or feelings. म्हणजेच ज्या शब्दांमुळे आनंद, दुःख, आश्चर्य, भीती, खेद, नवल इत्यादी मनोभाव प्रकट केले जातात त्यास केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वाव, अलास, हुर्रे, आउट, एक्सेट्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पार्ट ऑफ स्पीच या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेलं आहे. ते नक्कीच तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.